CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना लोणार येथून चिखली पोलिसांनी केले अवघ्या 5 तासात जेरबंद सिंघम ठाणेदार संग्राम पाटील यांची कामगिरी। चिखलीतील गजानन टी सेंटर समोर आठवडे बाजारात एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे चिखली पोलिसांना समजताच सिंघम ठाणेदार संग्राम पाटील यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह आठवडी बाजारात धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीस ग्रामीण रुग्णालय चिखली येथे नेऊन उपचारासाठी भरती केले। चिखली शहरातील इंदिरानगरातील राजू नंदू डोळफोडे असे नाव असल्याचे समजले। पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या घटनेची माहिती दिली। आठवडे बाजार गजानन टी सेंटर समोर कोणीतरी अज्ञात इसमाने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करून तपासात सुरू केला। गुन्ह्यातील जखमी बेशुद्ध असल्याने व त्यास पुढील उपचाराकामी बुलढाणा व तेथून अकोला नागपूर असे रेफर करण्यात आले। आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते। ठाणेदार संग्राम पाटील यांनी वेगवेगळे पथक तयार करून त्यांना गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने सूचना देऊन रवाना केले। या पथकाने गोपनीय माहिती तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे लोणार येथील आरोपी विनोद रामचंद्र लाखाडे व सचिन आत्माराम राठोड यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे निष्पन्न करून त्यांना लोणार येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे। हा गुन्हा उघड करण्यासाठी चिखली शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत झाली असून शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठान व घरी कॅमेरे लावण्याचे आवाहन ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले आहे। CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर सह राजेश खरात, चिखली, बुलढाणा। काल दिनांक 9/4/2024 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की आपल्या जयस्तंभ चौकाजवळील आठवडी बाजाराच्या एका गल्लीत एक इसम रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आहे। सदर इसमास इतर तेथील स्थानिक लोकांनी उचलून दवाखान्यात नेलेले आहे। आम्ही तात्काळ आमच्या स्टाफसह घटनास्थळी व दवाखान्यात जाऊन पाहिले असता एक इसम की ज्याचं नाव राजू डोळफोडे राहणार गोरक्षणवाडी वय अंदाजे 45 यास कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी बाजार गल्लीमध्ये डोक्यात फरशी टाकून गंभीर दुखापत केलेली आहे व त्या जखमी अवस्थेत सोडून पळून गेले। त्यामुळे त्यास उपचार कामी सार्वजनिक रुग्णालय बुलढाणा येथे रेफर केले। सार्वजनिक रुग्णालय बुलढाणा येथून देखील त्यास जास्तीचा मार असल्याने अकोला येथे रेफर केले। अकोला येथून त्याला नागपूर येथील मेडिकल कॉलेज या ठिकाणी पुढील उपचाराकामी हलवले। त्याची अवस्था अतिशय गंभीर असून तो सध्या उपचार घेत आहे। सदरची घटना का झाली, कुणी केली याबाबत आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनची 3 तपास पथके तयार केली। API मातोंडकर साहेब, PSI भागवतकर साहेब, PSI चव्हाण साहेब अशी 3 पथकं आम्ही हद्दीमध्ये रवाना केली। सदर घटनेबाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सुनील कडासने सर, अपर पोलीस अधीक्षक महामुनी सर, पोलीस उप अधीक्षक माननीय सुधीर पाटील सर यांना घटनेची माहिती दिली। पथक रवाना केल्यानंतर सदर जखमी यांच्या साल्याची मिसेस लक्ष्मीबाई यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशन चिखली येथे भादवी कलम 307 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जयस्तंभ चौक परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले। त्या सीसीटीव्ही फुटेज मधून 2 इसम हे या जखमी इसमाला राजू डोळफोडे यास मारहाण करत असताना दिसून आले। सदरचं सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून थोडी क्लिअरिटी घेऊन दोन्ही जे अज्ञात इसम आहेत यांची आम्ही परिसरातील लोकांना फोटो दाखवून व्हिडिओ दाखवून माहिती घेतली असता समजले की सदरचे दोन्ही इसम हे
लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणचे आहेत. सदर दोन्ही इसमांची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ आमचे पथके ही लोणार या ठिकाणी रवाना केली. त्या ठिकाणी आमचे असलेले गोपनीय गुप्त बातमीदार जुने खबरी यांची मदत घेऊन दोन्ही आरोपींच्या घराच्या बाहेर पहारा ठेवून आम्ही दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना त्यांचे नाव विचारले असता आरोपींनी त्यांची नावे ही विनोद नरवाडे वय 25 व सचिन राठोड वय 19 दोघेही राहणार लोणार असे त्यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हे API मातोंडकर साहेब करीत आहेत. आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी चालू आहे. उद्याक रोजी दोन्ही आरोपींना आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी रिमांड त्यांची घेणार आहोत आणि पुढील तपास आम्ही करणार आहोत. जखमी बाबत आम्ही शहानिशा केली असता ते सध्या उपचार घेत आहेत. सदरच्या जी घटना घडली या घटनेच्या अनुषंगाने आमच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता, परंतु जे CCTV फुटेज उपलब्ध झाले, जे व्हिडिओ मिळाले त्याच्यातूनच आम्हाला हे आरोपी निष्पन्न झाले. कदाचित जर CCTV फुटेज उपलब्ध झाले नसते तर आरोपी शोध होण्यास फार मोठी अडचण झाली असती. चिखली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे CCTV कॅमेरे लागलेले आहेत त्याचा पोलिसांना गुन्ह्यांची उकल होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. मी चिखली शहरातील सर्व नागरिक, सर्व आस्थापना, सर्व व्यापारी यांना पुन्हा एकदा विनंती करीन की चिखली शहरामध्ये अजून सुद्धा जास्तीत जास्त CCTV कॅमेरे लावून घ्यावेत, चांगल्या क्वालिटीचे लावून घ्यावेत, जेणेकरून अशा कुठल्या दुर्दैवी घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस अशा घटनांमधून आम्हाला आरोपी शोधण्यासाठी, गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत होते. त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा CCTV लावण्यासाठी मी आवाहन करत आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने सर, आमच्या जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर, देवी महामुनी सर, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुधीर पाटील सर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. तसेच स्थानिक लोकांनी सुद्धा आम्ही ते CCTV फुटेज ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस सजग नागरिकांनी देखील त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि म्हणूनच आम्ही एवढा मोठा गंभीर गुन्हा हा केवळ 5 तासामध्ये उघड करू शकलो. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.